नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नंदू मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवातीला आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे जर दुधाची जनावरे असतील तर आपण त्या जनावराला खाण्यासाठी चांगला खाऊ दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी हिरवं गवत पण लावलं पाहिजे। आम्ही आपल्या शेतामध्ये गजरा गवत लावतोय किंवा घास गवत लावण्याचा प्रयत्न करतोय। तुमच्याकडे याला घास गवत म्हणत असतील किंवा गिन्नी गवत म्हणत असतील, कोणाकडे हत्ती गवत म्हणत असतील तर कोणाकडे गजरा गवत। तर आमच्याकडे ह्या गवताला गजरा गवत म्हणतात। तर मित्रांनो, ही 605 गजरा गवत आहे, याला काटा नाही, काटा कसलाच नसते आणि तोडताना पण त्रास होत नाही आणि हे जनावरांसाठी पण पौष्टिक आहार आहे। जो काट्याचा गजरा असतो ना तो जनावरांसाठी पौष्टिक नसतो। बिना गजऱ्याचा जो घास असतो ना तो जनावरांसाठी पौष्टिक असतो आणि ह्या गजऱ्याला वरी तुरा येतो। निबर झाल्यानंतर ह्या गजऱ्याला असा याच्या वरी थोडा तुरा येतो आणि तुरा आलेल्या गजऱ्याला काटा नसतो। तर मित्रांनो, ह्या गजऱ्याला काटा येते तर आपण ही शेतामध्ये गुरांना गजरा लावतोय, घास गवत लावतोय। आमच्या इकडे गजरा म्हणते ती बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा। तुमच्याकडे हत्ती गवत म्हणत असतील, घास गवत म्हणत असतील किंवा गिन्नी गवत म्हणत असतील, पण आमच्याकडे ह्या गवताला गजरा गवत म्हणते ती, म्हणून आपण गजरा गवतच म्हणतोय। तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता आपली लागवड चालू आहे, तर लागवडीसाठी आपण अंतरमधला 2 फुटाचा सोललेला आहे, 24 इंचाचा आणि कांडीला कांडी लावून लागवड करतोय, ही तुम्ही बघू शकता। आणि लागवड केल्यानंतर आपण बेना हातरलेला आहे आणि बेना हातरल्यानंतर त्याच्यावरती माती लोटण्याचा प्रयत्न करतोय खोरेच्या साह्यानं। आणि खूपच ऊन पण पडलेला आहे आणि ह्याच्यावरती माती लोटून ह्याला थोड्या वेळानं लगेच मी मोटर चालू करून पाणी देणार आहे। पाणी दिल्यानंतर माती पण चोपून बसेल आणि घास गवत लवकर उगवण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आहे आणि तुमच्याकडे पण दुधाची जनावरं असतील तर तुम्ही पण लावण्याचा प्रयत्न करा। घास गवत खूप महत्त्वाचं आहे, जनावरांसाठी हिरवं गवत लागतं, आवश्यक आहे आणि ही गवत तोडल्यानंतर 1 महिन्याच्या आत लगेच फुटून दुसरं तयार होतो जनावरांसाठी। तर फास्ट वेग आहे आणि फास्ट वेगानं हे गवत फुटतो, ऊसापेक्षा पण जास्त वेगाने फुटतं बरं का। तर ह्याला जास्त स्पीड आहे आणि ह्याला फक्त आपण शेणखत टाकायचं, ह्याला युरिया किंवा रासायनिक खतं ह्या गवताला टाकायची नाही। तर रासायनिक खतं जर टाकली तर ह्या गवताच्या मुळा खराब होते त्याच्यामुळं आपण सेंद्रिय खतं टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या गवताला। सेंद्रिय खत टाकल्यानंतर ही घास गवत जनावराला खाण्यासाठी पण पौष्टिक आहार म्हणून चांगला असेल, त्याच्यामुळं तुम्ही रासायनिक खत टाकू नका। आपण अशा प्रकारे गजरा लागवड करतोय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राइब करण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा नंदू मोरेचे स्पेशल व्हिडिओ। चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।